मी प्रमोद विश्वनाथ गायकवाड, मी बौद्ध समाजाचा आहे। मोजे उंबरड्यामध्ये 80 हिस्सा नंबर 2मध्ये माझी 126 गुंठे जागा आहे। त्या जागेमध्ये सुनील राजाराम वायले माजी नगरसेवक शिंदे गटाचे नगरसेवक आहे। त्यांनी खोटे व बनावट कागदपत्र तयार करून 3 लोक मेलेले असतानाही त्यांच्या खोट्या सह्या रजिस्टर ऑफिसरला मारून खरेदी खत तयार केलेला आहे। त्या संदर्भात मी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। काय मागणी आहे तुमची आणि जे दस्तावेज बनवलेले आहेत त्याचे काय नेमके पुरावे दिलेत आणि यापुढे काय व्हायला पाहिजे, काय मागणी केली पाहिजे? त्याच्यात ज्यांच्या लोकांच्या सहाय्य केलेल्या त्यांचे आम्ही मृत्यूपत्र वगैरे सादर केलेले आहे। त्या गुन्ह्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन आमची हीच विनंती आहे, जे राजकारणी लोक आहेत त्यांना त्वरित त्यांना अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे। एकूण किती आरोपी आहेत आणि कोण कोण आहेत? याच्यात एकूण 7 आरोपी आहेत। त्याच्यात निर्मला वायले, अलका वायले, सुनील वायले, किसन वायले, त्याच्यानंतर शिरीष दलवी, सुनील हरिचंदानी आणि जितू लालचंदानी, हे 7 आरोपी, एकूण 7 आरोपी आहेत। त्याचे मैताचे काय कागदपत्र डुप्लिकेट बनवले? त्यांनी मैताचे रजिस्टर जे खरेदी खत केलेलं आहे त्याच्यात घोषणापत्रामध्ये जे मयत झालेले आरोपी आहेत ते जिवंत असल्याबद्दल घोषणापत्र दिलेलं आहे त्यांनी। कधी मयत झाले होते ते आणि कधी त्यांनी खरेदी खत त्याच्यातून काही आरोपी 2020 जे मयत झालेले व्यक्ती आहेत ते 20मध्ये झालेले, 2020मध्ये, काही 2019मध्ये मयत झालेले आहेत। आणि रजिस्टर कधी झालं? रजिस्टर 2022मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी। काय सांगितलं? आज मी तरी म्हणेन की कुठेतरी कायद्याचा एक मिसयूज होतोय। आज आमच्यावर खोट्या प्रकारे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। याबद्दल मी एवढं सांगेन की 2005 रोजी आम्ही जी जागा जयंती भोईर यांच्याकडून एक जागा घेतली होती। या जागेचे पहिले मालक होते शंकलेश्वर जैन, जे सावकार होते। त्याच्यानंतर जयंती भोईरनी जागा घेतली होती। त्याच्यानंतर आम्ही वायले परिवार, आमच्या परिवाराची जागा होती आणि परिवारानंतर आम्ही मोहनवाल्यांशी व्यवहार केलेला आहे। ह्या जागेबद्दल आम्ही एवढं सांगेन की ह्या जागा घेतल्यानंतर जेव्हा आम्ही फेरफार आणि सातबारासाठी प्रांत आणि तहसीलदारामध्ये गेलो तेव्हा गायकर आम्हाला माहीत पडलं की हे जे गायकवाड कंपनी आहे या जागेसाठी ते सांगतात की आम्ही वतन होतो, पण आम्हाला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार आमचा त्यांच्याशी नव्हता। त्यामुळं आम्ही त्यांच्याशी कोणत्या प्रकारे व्यवहार केला नाही। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही फेरफार आणि याच्यासाठी प्रांत आणि तहसीलदारमध्ये गेले असताना प्रांत आणि तहसीलदारांनी त्यांचं हरकत फेटाळली गेली आणि ती जागा आमच्या नावावर गेली। आणि आज जेव्हा जागा नावावर झाल्यानंतर जयंती जे भोईर होते यांचा पॉवर ऑफ अटर्नी आमच्याकडे होती आणि सातबाऱ्यामध्ये जयंतीबाई आणि त्यांच्या परिवाराची सगळ्यांची नावं होती। त्यामुळं कोणत्याही प्रकारचा असा मिसयूज झालेला नाही आणि आम्ही त्यांच्या संपूर्ण कागदपत्र आमची ट्रू असून आम्ही त्या आधारेच सगळ्या जागा आमच्या नावावर झालेल्या आहेत। आणि जेव्हा रजिस्टरला गेलो तेव्हा रजिस्टरनी या गोष्टीचा शहानिशा करूनच ही जागा आमच्या नावावर केली होती। आज आमची विनंती असेल की ह्या गोष्टीचा जे कायद्याचं ज्ञान ज्यांना आहे याच्या आम्हाला पण कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद।